विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाची सिद्धी शिष्याने शंका केली होती का ते ब्रह्म जे आहे ते अक्रिय आहे, निर्गुण आहे, निरावय आहे आणि इंद्रियाच्या माध्यमातून जे ज्ञान होणारं आहे ते क्रियावान असणारं, सगुण असणारं आणि सावयव असणाऱ्या ब्रह्माचं ज्ञान होतं. आणि ब्रह्माचं स्वरूप त्याहून मात्र कसे भिन्न आहे. म्हणून त्या ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन कसं होणार? शास्त्राच्या माध्यमातून जर त्या ब्रह्माचं दर्शन झालं ते फक्त शब्दाच्या माध्यमातून परोक्ष ज्ञान होईल. आणि ते परोक्ष असणारं जे ज्ञान आहे त्यापासून संसार बंधन काही सुटणार नाही. म्हणून आता त्या ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाविषयी सिद्धी केली. श्री गुरुनं सांगायला सुरुवात केली की बाबा तुला जे वाटतं की इंद्रिय संबंधाने ज्ञान होतं तेच ज्ञान खरं आहे, पण ही गोष्टच मुळात कशी आहे, खरी नाही. कारण आपण नियम काय केला होता की अंतःकरण वृत्ती आणि विषय या दोन्हींचं एकदेश स्थितत्व हे प्रत्यक्ष अपरोक्ष ज्ञानास कारण आहे. म्हणून सगळी ज्ञान इंद्रियाच्या साह्याने म्हणजे त्या वृत्तीला इंद्रियाच्या साह्याने ज्ञान काय झालं आणि साह्य वाचून काही ज्ञान झालं त्याने काही जास्त फरक पडत नाही. पण असणाऱ्या वृत्तीचा विषयाशी संबंध होणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ त्याने सांगितलं की 10वा तू आहे. मग 10 पुरुष तिथं असताना ते डोळ्यांना दिसून आलं का? डोळ्यांना जर दिसलं असतं तर तो म्हटला असता 10 पुरुष इथं आहेच आहे. मग जेव्हा त्रस्त पुरुष होतो आणि तो म्हणतो की 10वा आहे असं परोक्ष ज्ञान होतं आणि 10वा तू आहे तेव्हा त्याला अपरोक्ष ज्ञान होतं. मग अपरोक्ष ज्ञान डोळ्याने झालं का? उलट अंतःकरणाची वृत्तीच दशमाकार झाली. मग दशमाकार झाली हे कोणतं प्रमाणाने झाली? तरी तर प्रत्यक्ष प्रमाण आहे का शब्दजन्य प्रमाण आहे? तर शब्दजन्य प्रमाण आहे. त्या शब्दजन्य प्रमाणाने वृत्ती दशमाकार झाली. म्हणजे 10 जण आहे, 10 जणांचा विषय समोर आहे आणि अंतःकरणाची वृत्ती तिथं आहेच आहे. मग आता डोळ्यांना बाहेर जाण्याची गरज पडली का? त्रस्त्याचं वचन ऐकून त्याला अंतःकरणामध्येच ती वृत्ती दशमाकार झाली. अंतःकरणामध्ये वृत्ती दशमाकार झाली. हा विचार पाहिला. म्हणून त्याचप्रमाणे प्रमात्याच्या अंतःकरणात अनुकूल किंवा प्रतिकूल विषय पाहून किंवा ऐकून प्रथम सुखदुःख उत्पन्न होते. त्या क्षणी अंतःकरणाची वृत्ती सुखदुःखाकार होते. कारण सुख किंवा दुःख हे विषय अंतःकरणातच उत्पन्न होतात. म्हणून अंतःकरण वृत्तीचे आणि सुखदुःखाचे एकदेश स्थितत्व आहे. भले ते सुखदुःख कसे आहेत? यथार्थ आहे, म्हणजे व्यवहारात बाधित होणारे नाही. फक्त काय आहे? अप्रमा आहे, म्हणजे प्रमाणापासून झाले नाही तरी ते मिथ्या आहे असं आपल्याला म्हणून चालणार नाही. म्हणून त्यांचं कसं आहे? एकदेश स्थितत्व आहे. म्हणून त्याचं कोणतं ज्ञान होतं आपल्याला? अपरोक्ष ज्ञान होतं, प्रमाज्ञान होतं. याकरता सुखदुःखाच्या प्रत्यक्ष ज्ञानाची इंद्रिय जरुरी नाही. आणि मग जेव्हा सुखदुःख होतं तिथं इंद्रियाची जरुरी पडते का? तो प्रसंग समोर असलाच पाहिजे का? समोर प्रसंग पाहिला तरच आपल्याला सुखदुःख होतात का? त्याची स्मृती जरी झाली तरी सुखदुःख होतात. स्मृतीनं सुद्धा आपल्याला सुखदुःख होत असतात. आता सुखदुःखाची स्मृती होते तेव्हा अंतःकरणात सुखदुःखे नसतात. पूर्वी आधी मात्र सुखदुःख नसतात. पाण्यावरून वारा वाहतो, मग पाण्यावरती तरंग उत्पन्न होतात. तोपर्यंत पाण्यावर तरंग मात्र नसतात. फक्त पूर्वी अनुभवलेल्या सुखदुःखाच्या संस्कारापासून स्मृती होते आणि पूर्वी अनुभवलेलं काही जे सुखदुःख असेल त्याचे संस्कार अंतःकरणामध्ये राहतात आणि त्या संस्काराच्या स्मृतीपासून आपल्याला काय होत असतात? सुखदुःख होत असतात. तेव्हा अंतःकरणाची वृत्ती काय होते? स्मृती ज्ञानाकार होते. कशी स्मृती ज्ञानाकार? की पूर्वी जो विषय पाहिलेला आहे त्याची स्मृती कशी आहे? सुखदुःखकार आहे ना. मग सुखदुःखकार अंतःकरणाची वृत्ती न होता फक्त काय होते? स्मृती ज्ञानाकार होते, संस्काराचे होते.
आहे का नाही? सुखदुःखाला काही महत्त्व देण्याची आवश्यकता आहे का? नाही. मग स्मृती ज्ञानाकार अंतःकरणाची वृत्ती होते, सुख दुःखाकार होत नाही. आणि ते सुख दुःखाकार होते का? सुख दुःखाकार होण्याची गरज नाही. स्मृती ज्ञानाकार झाली तरी चालू शकतं, आहे का नाही? बरं, स्मृती कशाची आहे बरं पाहिलं गेलं तर? सुख दुःख ज्ञानाच्या स्मृती ना, स्मृती सुख दुःख ज्ञानाची. मग सुखकार दुःखकार वृत्ती होण्याची काय गरज आहे का? स्मृती ज्ञानाकार झाली तरी चालू शकतं. म्हणून सुखदुःखाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. आणि म्हणून सुखदुःखाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही झालं तर कसं होतं? स्मृती ज्ञानाकार होत असतं. त्यावरती शिष्य शंका करतो, कोणास पुत्र मरणाचे स्मरण झाले तर दुःख होते, ते का व्हावे? उलट फक्त पुत्र स्मरण व्हावे, दुःख होऊ नये. व्हायचं जर झालं तर काय व्हायला पाहिजे? दुःख व्हायला नाही पाहिजे, फक्त पुत्र स्मरण व्हावं, पुत्राची फक्त आठवण व्हावी. आठवण होऊन दुःख होतं का नाही? आठवण होऊन दुःख होतं असं त्याने शंका केली. आता शंका केली तर शंका करण्याचं कारण नाही. वृत्ती काय होते? स्मृती ज्ञानाकार होत नाही का? वृत्ती स्मृती ज्ञानाकार होत असते. मग पुत्राच्या मरणाची स्मृती ज्ञानाकार झाली का नाही? ज्ञानाकार झाली. तो म्हणतो दुःख काय होतं? दुःख होत नाही, फक्त दुःखाचा पूर्वीचा काय होतो? जे दुःख ज्यावेळेस झालं होतं त्याचा फक्त साक्षात्कार होत असतो, असं होत असतं. श्री गुरु त्याचं समाधान करतात की स्मरणापासून पुत्र मरणाचे पुन्हा दुःख उत्पन्न होते, ठीक आहे. म्हणून पुन्हा दुःखाकार वृत्ती होऊन दुःखाचा साक्षात्कार होतो असे न मानले, बघा, असे न मानले तर पूर्वी अरण्यात वाघ बघून दुःख झाले होते, त्याचे कालांतराने स्मरण झाले तर पुन्हा दुःख होत नाही का? होतं दुःख? दुःख होत नाही. पण स्मृती ज्ञानाकार वृत्ती होते का? स्मृती ज्ञानाकार मात्र वृत्ती होत असते. यावरून इंद्रिय संबंधाने होईल तेच ज्ञान प्रत्यक्ष असा नियम सिद्ध होत नाही. यावरून काय सगळं सिद्ध झालं की इंद्रिय संबंधाने होईल तेच प्रत्यक्ष ज्ञान, आहे का नाही? असा नियम मात्र सिद्ध होत नाही. आता इथं पुत्र स्मरण, पुत्र आहे का समोर? तरी पण सुखदुःखाचा प्रत्यक्ष साक्षात्कार झाला की नाही? वाघ आहे का समोर? कारण पुत्राला पाहण्याकरता आता डोळ्यांची आवश्यकता पडत नाही, वाघाला पाहण्याकरता डोळ्यांची आवश्यकता पडत नाही. म्हणजे चक्षुर इंद्रिया वाचून, इंद्रिय संबंध वाचून सुद्धा आता त्याला सुखदुःखाकार वृत्ती होते का नाही? सुखदुःखाकार वृत्ती स्मृती ज्ञानाने होऊ शकते, आहे का नाही? आणि सुखदुःख आता व्यवहारामध्ये बाधित ठरतात का? बाधित ठरण्याचं काही कारण आहे का? नाही. यावरून इंद्रिय संबंधाने होईल तेच ज्ञान प्रत्यक्ष असा नियम सिद्ध होत नाही. उलट विषय आणि अंतःकरणाची वृत्ती यांचे एके देशे स्थितत्व झाले म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होते. म्हणजेच काय? विषय आणि अंतःकरण वृत्ती, आहे की नाही? काय? पुत्र स्मरण हा विषय, अरण्यातला वाघ हा विषय. आता डोळ्यांनी पाहण्याची आवश्यकता पडते का? आवश्यकता पडत नाही. म्हणून उलट विषय आणि अंतःकरणाची वृत्ती यांचे एकदेश स्थितत्व झाले म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होते असाच नियम सिद्ध होतो आणि असाच सिद्ध होणार आहे. आणि त्या नियमाप्रमाणे ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होण्यास कोणतीच हरकत नाही, आहे का नाही? आता शिष्य परत शंका करतो की शिष्याचं कुठं आडून पडलेलं आहे, मग ते ज्ञान होतील, ते प्रमातीचं होईल का ते साक्षीचं ज्ञान होईल? आणि जर ते ज्ञान साक्षीचं झालं तर ते साक्षीचं ज्ञान कसं असतं? ते साक्षीचं ज्ञान मात्र त्या ठिकाणी अप्रमा असतं, ते व्यवहारामध्ये मिथ्या ठरणारं असतं, बाधित ठरणारं असतं. आणि इंद्रियाच्या माध्यमातून झालेलं ज्ञान असतं ते प्रामाणिक असतं, व्यवहारामध्ये कधी बाद ठरत नाही, आहे का नाही? इंद्रिया वाचून, आहे का नाही? इंद्रियाच्या आता नेहमी सगळं ज्ञान इंद्रियाच्या माध्यमातूनच व्हावं असा काही आग्रह आहे का? असा आग्रह नाही. तर आता तो शिष्य या ठिकाणी शंका करतो, महाराज, सुखदुःखादी अंतकरण धर्माचे ज्ञान इंद्रिय संबंध वाचून प्रत्यक्ष होते हे खरे. सुखदुःख हे अंतकरणात असतात आणि अंतकरणात असल्या कारणाने तिथं इंद्रियाची आवश्यकता पडत नाही. मग इंद्रिय संबंध वाचून सुद्धा ते ज्ञान होतं हे खरं आहे, पण ते प्रमाणापासून उत्पन्न झालेले नसल्यामुळे ते ज्ञान प्रमात्याचे नाही. प्रमाणापासून उत्पन्न झाले नाही म्हणजे काय? प्रमाणापासून जेव्हा आपण होतो की नाही तेव्हा काय करायची? अंतकरणाची वृत्ती लांबायमान झाली म्हणजे दूरवर गेली, त्या पदार्थांना पाहिलं, पदार्थाला पाहिल्याच्या नंतर अंतकरणातून
प्रमाता, इंद्रियाच्या माध्यमातून प्रमाण, त्या विषयापर्यंत गेली तर विषय चैतन्य किंवा त्याला प्रमेय चैतन्य, आणि विषयाकार झाली आहे का नाही, तेव्हा त्याला प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य असं म्हणतात. म्हणून पण ते प्रमाणापासून उत्पन्न झाले नसल्यामुळे ते ज्ञान प्रमात्याचे नाही, म्हणून बाह्य ज्ञान नाही असं त्याला म्हणायचं. आता मला सांगा, जे जे बाह्य पदार्थाचं ज्ञान असतं त्या बाह्य पदार्थाचं प्रकाशन साक्षी करतो का प्रमाता करतो? बोला. साक्षी साक्षी करतो. अहो, शरीराहून बाह्य पदार्थ जे असतात, शरीराच्या आत असणाऱ्या पदार्थाचं मी म्हटलं नाही. शरीर ओंकार महाराज आहे का आता? नाही नाही. नाही. नाही येणार ते, जाऊ द्या, असू द्या. शरीराहून बाह्य पदार्थ आहे, नाही का नाही? त्या शरीराहून बाह्य पदार्थाचं ज्ञान प्रमाता करतो ना. कोण करतो? प्रमाता करतो. प्रमाता. आणि शरीराच्या आत तो ज्ञान कोण करून देत असतो आपल्याला? साक्षी. साक्षी त्याचं ज्ञान करून देत असतो. हे लक्षात ठेवायचं आहे का नाही? तुम्हाला जर काही घरामध्ये काही कामं वगैरे काही करायचे असेल तर व्हिडिओ बंद केला तरी चालू शकतो, आणि वेळ असेल तुम्हाला बसायला व्यवस्थित तर मग समोर असा ठेवा. वाटलंच तर आरशात असं पाहताना कसं पाहता, सरळच पाहताना तसं मोबाईल ठेवा समोर वाटलं असतं. कुठं आलो हे? पण ते प्रमाणापासून उत्पन्न झाले नसल्यामुळे ते ज्ञान प्रमात्याचे नाही, साक्षी भाष्य आहे. याचप्रमाणे ब्रह्मज्ञान म्हणावे तर तेही साक्षी भाष्यच होईल. आणि याप्रमाणे तुम्ही ते ब्रह्मज्ञान म्हटलं तर ते सुद्धा कसं होईल? साक्षी भाष्यच होईल. हे लक्षात ठेवा. बरोबर ना? ब्रह्मज्ञान प्रमा होणार नाही, म्हणून ते ब्रह्मज्ञान मात्र प्रमा, म्हणजे इंद्रियाच्या माध्यमातून न होणारं ज्ञान, ते ज्ञान प्रमा होणार नाही अशी शंका येते. तिचे समाधान काय? अशी शंका येते, तिचं समाधान काय? म्हणजे यथार्थ आहे पण प्रमा नाही, म्हणून यथार्थ असावे, प्रमाही असावे, म्हणजे अबाधित अर्थाला विषय करणारे अपरोक्ष ज्ञान त्या ठिकाणी असावे. असा काय केलेला आहे? नियम केलेला आहे. तर त्यावरती श्रीगुरु काय करतात? समाधान करतात. ते म्हणतात, हे शिष्य, आता काल इथं आलतो का झालं होतं हे पण आपलं, म्हणजे हे पण झालं होतं वाटतं, नाही झालं का? बरं, चला ठीक आहे. आज आपल्याला बरंच ओळखायचं इथं बरं का. पुढचं जवळजवळ 49 पर्यंत जायचं आपल्याला. वेदवाक्य अपौरुषय आहेत तिथपर्यंत सांगितलं होतं. हा, तिथपर्यंत सांगितलं होतं मला पण वाटतंय. चल, तुम्हाला काल जरा अडथळ्यासारखं वाटत होतं ना, त्याच्यावर परत एकदा उजळणी झाली की मग काही शंका राहायची नाही. श्रीगुरु, हे शिष्य, अगोदर ज्ञानाची भिन्न भिन्न नावे कशी होतात ते सांगतो. आधी ज्ञान कसे असतात? ज्ञान म्हणजे संविद, शास्त्रात त्याला संविदा असं म्हटलं जातं. ते ज्ञान भिन्न भिन्न कसे असतात? तर त्या जसं घट उपहित, पट उपहित, मठ उपहित आहे का नाही, अंतकरण उपहित, अविद्यावृत्ती उपहित, अशी त्याला नावं वेगवेगळी येऊ शकतात की नाही. उपाधी सापेक्ष ज्ञान वेगवेगळे येतात. जसं आकाश एकच आहे पण आकाशाला नावं भिन्न भिन्न येतात की नाही, तसं संविद म्हणजे ज्ञान किंवा ते ब्रह्म, ज्ञान म्हणजेच ब्रह्म, ते मात्र भिन्न नाही, ते एकच आहे, पण उपाधी सापेक्ष त्याला भिन्न भिन्न नावं कशी येतात. जेव्हा त्याला साक्षी प्रकाशन करतो असतो तेव्हा त्याला साक्षी भाष्य म्हणायचं, जेव्हा त्याला प्रमाता प्रकाशन करतो तेव्हा त्याला प्रमाता भाष्य असं म्हणायचं. ज्ञान एकच आहे का नाही? ज्ञान एकच आहे. साक्षी, आता साक्षी काय प्रमाता काय, त्यांना सुद्धा उपाधी का आली? तर अविद्यावृत्तीनं साक्षी म्हटलं आणि अंतकवृत्तीनं प्रमाता म्हटलं. मग हे प्रमात्याचं ज्ञान, हे साक्षीचं ज्ञान, हे ज्ञान साक्षीनं प्रकाशित केलं म्हणून याला साक्षी भाष्य म्हणायचं, आणि हे ज्ञान प्रमात्याने प्रकाशित केलं म्हणून याला प्रमाता भाष्य म्हणायचं. ज्ञान एकच, चैतन्य एकच, पण त्याला अशी भिन्न भिन्न नावं येत असतात. ते सांगतो. जगातील याची यावत ज्ञानाचा जो व्यवहार होतो ते सर्व ज्ञान ब्रह्मरूप साक्षीचे असून ते ज्ञान अंतःकरणात नित्यस्फुरत असते. आता याची यावत म्हणजे जे काही सर्व पदार्थ आहेत त्या पदार्थांचा ज्ञानाचा जे व्यवहार होतो ते सर्व ज्ञान ब्रह्मरूपच असून ते सगळे ज्ञान कसे आहेत? सगळे पदार्थ आणि त्याचं ज्ञान कसं असतं? ब्रह्मरूप असतं. जसं ओंकार आपण शब्द पाहिला की नाही, ओंकार शब्दामध्ये काय येतं की आपण जे काही उच्चार करू
आहे का नाही? पहिल्यांदा तोंड उघडल्याशिवाय उच्चार होणार आहे का? नाही. मग याचा अर्थ काय? त्या ओंकारापासूनच सगळ्या शब्दांचा उच्चार होतो. म्हणजे ओंकार काय आहे? हा वेद आहे, एकाक्षर ब्रह्म आहे का नाही? तसं ब्रह्म म्हणजेच ज्ञान आणि ज्ञान म्हणजेच काय आहे? ब्रह्म आहे असा त्याचा अर्थ होत असतो. म्हणून ते ज्ञान अंतःकरणामध्ये नित्य स्फुरत असते. कालच ओळी पाहिली आपण माऊलींची. काय? एरवी तरी काय आहे? एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐशी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू मिगा. वस्तू बिगा. हा आहे का नाही? अशी मग ते नित्य स्फुरत असणारं आहे ते ब्रह्मच मी आहे मुळात. जीवास मात्र हे अंतःकरणाचे ज्ञान आहे असे वाटते, पण तो भ्रम आहे. पण जीवास कसं वाटतं हे अंतःकरणाचं ज्ञान आहे, पण वास्तविक पाहिलं तर काय तो भ्रम आहे. म्हणजे समजा असं म्हणतो आपण की हा लाडू किती गोड आहे, ही जिलेबी किती गोड आहे, लाडूपेक्षा आणि जिलेबीपेक्षा गुलाबजाम तर फारच गोड आहे, आहे का नाही? असं आपण म्हणतो की नाही? पण वास्तविक पाहिलं तर लाडू गोड आहे का, जिलेबी गोड आहे का, बासुंदी गोड आहे का, हलवा गोड आहे का, त्याला कारणच साखर आहे. साखरच कारण आहे ना. कारण साखर. लाडू नाही साखर गोड गोड, जिलेबी नाही गोड, काहीच गोड नाही. त्याच्यात काय आहे? साखर गोड आहे का नाही? मग तसं अंतःकरणामध्ये असणारे चैतन्याचे अंतःकरण वृत्तीचं काम चैतन्यच करतं, अविद्या वृत्तीचं काम चैतन्यच करतं. त्याचं प्रकाशन करणारं कोणी? चैतन्य. आपण म्हणतो नाही नाही हे अंतःकरणाचं ज्ञान आहे. अरे अंतःकरणाचं नाही बाबा, ते चैतन्याचं असणारं ज्ञान आहे, ते ब्रह्मरूप आहे. पण आपल्याला वरवर कसं वाटतं? अंतःकरणाचं ज्ञान असं वाटतं. म्हणून आपल्याला काय होतं? भ्रम होतो, आहे का नाही? अंतःकरणाच्या माध्यमातून झालं म्हणून त्याला आपण प्रमा म्हणतो, आहे का नाही? प्रमा त्याच्याद्वारे प्रमा म्हणतो. आणि अविद्या वृत्तीच्याद्वारे झालं तर आपलं साक्षीच्याद्वारे जर झालं तर त्याला आपण अप्रामाणिक असं म्हणतो त्याला, आहे का नाही? पण आता हे प्रामाणिक आणि अप्रामाणिक याच्यामध्ये पण सुद्धा फरक पुढं येणार आहे. फक्त प्रमा त्याचं ज्ञान जे म्हणायचं आहे ना, ते फक्त बाहेरचं म्हणायचं. आणि आत जे काही ज्ञान असेल ना, हा नवीन मुद्दा लक्षात ठेवा, आहे का नाही? जे जाणकार मंडळी रेग्युलर आहेत ना, त्यांनी तरी लक्षात ठेवा की शरीराच्या बाहेर जे काही ज्ञान असेल, घटाचं, पटाचं, मठाचं, आहे का नाही? तेच ज्ञान कशाचं म्हणायचं? प्रमात्याचं म्हणायचं. आणि शरीराच्या आत भले अंतकर वृत्तीनं व्हावं नाही तर अविद्या वृत्तीनं व्हावं, त्याचं प्रकाशन कोण करेल बरं आता? साक्षी. साक्षीच प्रकाशन करतो, हे पक्का लक्षात ठेवायचं. म्हणजे मग परत अडचण राहणार नाही. हा एक नवीन मुद्दा आहे त्याच्यामध्ये. बरं चला. जीवास मात्र हे अंतःकरणाचे ज्ञान आहे असे वाटते, पण तो भ्रम आहे. त्या अंतःकरणात वृत्तीद्वारा जितकी ज्ञाने होतात त्यात काहीशी इंद्रियांच्या साह्याने असते, काहीच नसते. आता जी इंद्रियाच्या साह्याने, इंद्रियाच्या म्हणजे चक्षुरादी इंद्रियाच्या साह्याने ज्ञान होतं ते ज्ञान प्रामाणिक का अप्रामाणिक? प्रामाणिक. प्रामाणिक म्हणजे ते प्रमा. आणि इंद्रियाच्या साह्य वाचून होणारं सुखदुःखाचं ज्ञान अप्रमाच आहे. पण यथार्थ का अयथार्थ? यथार्थच त्याला म्हणायचं, आहे का नाही? म्हणून त्या अंतःकरणात वृत्तीद्वारा जितकी ज्ञान होतात त्यात काहीच इंद्रियाचे साह्य असते, काहीच नसते. एकंदर ज्ञानाच्या अनुभवाच्या सोयीकरता प्रमा म्हणजे प्रामाणिक ज्ञान आणि आणि अप्रमा म्हणजे अप्रामाणिक ज्ञान असे ज्ञानाचे मुख्य दोन भेद करतात, आहे का नाही? मागे जी 6 प्रमाणे सांगितली, इथं येऊन थांबलो होतो आपण खाली काल. आता जरा थोडं लक्षपूर्वक आहे का? मागे जी 6 प्रमाणे सांगितली त्यापैकी कोणत्याही प्रमाणाचे साह्य घेऊन जे ज्ञान उत्पन्न होते ते प्रामाण्यन, आहे का नाही? कोणत्याही प्रमाणाचे म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी आणि अर्थापत्ती आणि अनुपलब्धी किंवा त्याला अभाव. अभाव म्हणजेच एक प्रमा असतं आणि एक प्रमाण असतं, आहे का नाही? असं. तर त्यापैकी कोणत्याही प्रमाणाचे साह्य घेऊन जे ज्ञान उत्पन्न होते ते प्रामाण्यान. त्या शब्द प्रमाणापासून म्हणजे वेदापासून जे प्रामाण्यान उत्पन्न होते ते सर्व प्रमेमध्ये प्रबळ आहे. मग त्या 6 प्रमाणापेक्षा शब्द प्रमा आहे का नाही? शब्द प्रमा आहे. आणि शब्द प्रमाणापासून उत्पन्न होणारे जे ज्ञान आहे त्या सर्व प्रमाणामध्ये प्रबळ असणारं आणि बाकीचे प्रमाण कदाचित दुर्बळ ठरू शकतात. मग सगळं डोळ्यांनी पाहिलं तेच खरं होतं असं नियम आहे का? कधी कधी डोळ्याला पाहून सुद्धा भ्रम होतं का नाही? डोळ्याला पाहून म्हणजे ते दुर्बळ ठरले का नाही प्रमाण? आणि सगळेच पदार्थ अनुमानाने कळतात असा नियम आहे का? आपण काही काही आता आपल्याला जर असं म्हणतो आपण की आपल्याला ते काय
जुगारीचा काहीतरी असं काही खेळ असतात आहे का नाही. तर त्याच्यामध्ये आपण अंदाज घेतो की किंवा आता हे समजा आपण क्रिकेट वगैरे हे मॅच वगैरे पाहतो का नाही, ते सट्टाबाजी वगैरे असे काही करणारे लोक आहेत का नाही, तर ते असा अनुमान करून लावतात की नाही आणि ते बरोबर ते त्याच्यामध्ये यशस्वी होतात असा नियम आहे का? तसं सगळंच अनुमानाने व्यवस्थित होईल असा नियम आहे का? आणि प्रत्यक्ष पाहून होईल का? नाही होऊ शकत आहे का नाही. तसं मग अशी हे बाकीची प्रमाणं दुर्बळ ठरू शकतात की नाही, दुर्बळ ठरू शकतात. पण शब्द प्रमाण कधी दुर्बळ ठरेल का? ते मात्र कधी दुर्बळ ठरू शकत नाही. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ प्रमाण कोण असेल तर अपौरुष वीर म्हणजे शब्द प्रमाण त्या ठिकाणी कसं आहे, दुर्बळ ठरू शकत नाही आहे का नाही. कारण वेदामध्ये कोणत्या प्रकारचे दोष नसतात? 4 प्रकारचे दोष नसतात. भ्रम, प्रमाद, विप्रलिप्स आणि कर्णपाठव. हे 4 प्रकारचे दोष मात्र वेदामध्ये नसतात. आणि पुरुष बुद्धीमध्ये हे 4 दोष असू शकतात की नाही? असू शकतात 4 दोष. पण हे 6 प्रमाणामध्ये श्रेष्ठ प्रमाण कोणतं? शब्द प्रमाण त्या ठिकाणी आहे. त्यातही शब्द प्रमाणापासून म्हणजे वेदापासून जे प्रमाणान उत्पन्न होते ते सर्व प्रमेमध्ये प्रबळ आहे. वेद प्रमाणाशिवाय प्रत्यक्ष अनुमानादी प्रमाणाच्या साह्याने जी प्रमाणाने उत्पन्न होतात. बघा, वेद म्हणजे शब्द प्रमाणापासून, अनुमानादी म्हणजे प्रत्यक्ष अनुमान बाकीचे जे काही प्रमाण आहे त्या प्रमाणाच्या साह्याने जी प्रमाणाने उत्पन्न होतात आहे का नाही, ती सर्व दुर्बळ आहे. ती दुर्बळ आहे म्हणजे काय? व्यवहारामध्ये कधी कधी ते बाद ठरू शकतात. त्यांच्या ठिकाणी कदाचित भ्रम पण उत्पन्न होऊ शकतात आहे का नाही. म्हणजे ती प्रमाण कशी झाली? दुर्बळ झाली. दुर्बळ शब्दाचा अर्थ काय केला? वेद प्रमाणापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मज्ञानाशी विरोधी असतील तर दुर्बळ. म्हणजे ब्रह्मज्ञानाशी विरोध करणारे जर असतील तर प्रत्यक्षच आहे का नाही. मला प्रत्यक्ष दिसतं, आत्मा दिसतो का प्रत्यक्ष? आत्मा प्रत्यक्ष दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ काय झालं? प्रत्यक्ष काय दिसलं तुम्हाला डोळ्याने? फक्त हे जगत दिसलं आहे का नाही. जसं तुम्हाला सर्प दिसला, डोळ्यानं सर्प दिसला आणि रज्जू दिसला नाही, म्हणजे रज्जू खोटा आहे का? रज्जू खराच आहे त्या ठिकाणी आहे का नाही. तुम्ही म्हणले आम्हाला सर्प दिसलेला आहे, आम्ही सर्पच मानू त्या ठिकाणी, म्हणजे ते सर्प मानला तर तुम्हाला रज्जूचे यथार्थ ज्ञान होणार नाही. म्हणजे ते दुर्बळ ठरलं का नाही. आणि शब्दाने आपल्याला दुर्बळ ठरवता येईल का? शब्दाने मात्र दुर्बळ ठरवता येणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे का नाही. म्हणजे शब्द म्हणजे कोणता? म्हणजे वेदातला शब्द लक्षात घ्या, पुरुष बुद्धीतला शब्द नाही म्हटलं, लक्षात घ्या. अहम ब्रह्मास्मी हे वाक्य कशातलं? हे वेदातलं वाक्य, बरोबर ना. म्हणून हे कधी दुर्बळ ठरू शकत नाही असं लक्षात घ्या. वेद प्रमाणाशिवाय प्रत्यक्ष अनुमानादी प्रमाणाच्या साह्याने जी प्रमाणाने उत्पन्न होतात ती सर्व दुर्बळ आहेत. कारण वेदवाक्य अपौरुषीय आहे. आणि हे वेदवाक्य कसे असतात? अपौरुषीय आहे, म्हणजे कोणाही पुरुषापासून उत्पन्न झालेली नाही आहे का नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी कोणते दोष नाही? तर 4 प्रकारचे दोष नसतात. आणि बाकीच्या प्रमाणामध्ये हे दोष असू शकतात. म्हणून भ्रम प्रमाद, विप्रलिप्स आणि कर्णपाठव असे पुरुष बुद्धीचे दोष त्यात आहे. इथं भ्रम प्रमाद दिलं तर विप्रलिप्स आणि कर्णपाठव पण त्याच्यामध्ये लिहून घ्या वाटलं असतं. अशी प्रमाणयानाची व्यवस्था आहे. आणि अशा प्रकारे ही प्रमाणयानाची व्यवस्था आम्ही तुला आतापर्यंत सांगितली. आता अप्रमाणयानाचे भेद सांगतो. आता वास्तविक पाहिलं तरी आपलं झालेच ना आधी. प्रमाणयान, अप्रमाणयान, प्रमाणापासून होतं ते प्रमाणयान, अप्रमा म्हणजे प्रमाणापासून न झालेलं ज्ञान ते अप्रमा, त्याच्यात यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा असे 2 त्यामध्ये काय केले आपण? भेद केले. आता जर म्हटलं यथार्थ अप्रमा तर काय काय त्याच्यामध्ये येईल बरं? यथार्थ अप्रमामध्ये सुख दुःख स्मृती ज्ञान आणि ईश्वर ज्ञान ऐक नाही. आणि अयथार्थ अप्रमा काय येईल? रज्जू सर्प रज्जू सर्प इत्यादी येईल आहे का. बघा आता यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा असे 2 भेद आहेत. ज्या ज्ञानाच्या उत्पत्तीस प्रमाणाचे साह्य नसते, जे ज्ञान उत्पन्न होते का नाही त्याला इंद्रियाचं साह्य मात्र नाहीये. पण जे ज्ञान व्यवहारात बाधित म्हणजे खोटे ठरत नाही, पण ते ज्ञान व्यवहारात बाधित म्हणजे खोटे ठरत नाही, त्या ज्ञानास यथार्थ
ज्ञान म्हणतात आणि कोणत्या प्रमाणापासून झालं नाही म्हणून त्याला अप्रमा म्हणतात. जसे सुखदुःखाचे ज्ञान यथार्थ अप्रमा आहे. हे सुखदुःखाचं ज्ञान कसं आहे? यथार्थच आहे, ऐक नाही, पण कोणत्या प्रमाणापासून झालेलं नाही. अंतःकरणाची वृत्ती मुलापर्यंत गेली का? आता अंतःकरणाची आपलं वृत्ती जाण्याकरता इंद्रियाचं साह्य आहे का? असं काहीच नाही. आणि वाघाकडे जाण्याकरता इंद्रियाचं साह्य आहे का? नाही. मग आतच त्याचं प्रकाशन झालं. कोण प्रकाशन करेन आत? प्रमाता का साक्षी? साक्षी करणं. साक्षी त्याचं प्रकाशन करेल, ऐक नाही, म्हणून ते कसं झालं? अप्रमा झालं, पण यथार्थ झालं. दुसरं आता अयथार्थ अप्रमा. ज्या ज्ञानास प्रमाणाची साह्यता नसून, ज्या ज्ञानाला कोणत्याही प्रकारचं प्रमाण साह्य होत नाही, ऐक नाही, नसून ज्याचा विषय बाधित म्हणजे मिथ्या असतो आणि ते उत्पन्न झालेलं ज्ञान व्यवहारामध्ये कसं होतं? बाधित ठरतं. आणि कोणत्याही प्रमाणाचं म्हणजे 6 प्रमाणापैकी कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न झालेलं नसतं, पण व्यवहारामध्ये ते ज्ञान बाधित ठरतं. त्याला काय म्हणतो आपण? अयथार्थ अप्रमा असं म्हणतो. रज्जू, सर्प, शुक्ती, रजत, मृगजळ वगैरे हे सारे पदार्थ त्याच्यामध्ये येतात. त्यास अयथार्थ अप्रमा म्हणतात. जसे स्वप्न, रज्जू, सर्प इत्यादी. ठीक आहे, इथपर्यंत मुद्दा सर्वांचा क्लिअर झाला. याच्यात काही कोणाला शंका आहे का? मी रोज असं विचारतो, काही शंका आहे का? आणि शंका परत संध्याकाळी कळते. आता काही राहत नाही, आहे का नाही? सावधगिरीने ऐकायचं, लक्षपूर्वक ऐकायचं. आता मी पाहतो मंडळी येतात, आवाज घेतात आणि निघून जातात, काही कळतच नाही. काय कळणार आहे? रेग्युलर राहिले तर कळन तुम्हाला, रेग्युलर राहिले नाही तर तुम्हाला काय कळणार आहे बरं याच्यामध्ये? आता हे महाराज पटपट पटपट उत्तर देऊ लागले का नाही, याचा अर्थ त्याने मनापासून केलेले. ज्याने मनापासून केलं त्याला होऊ शकतं, आहे का नाही? घागरा अशी पालती ठेवली आणि त्याच्यावरती किती पाणी रेचवलं, काय थेंबर तरी पाणी राहील का त्याच्यामध्ये? राहू शकत नाही. 1 तास आपण आहे ना आपल्या जीवनामध्ये तेवढं तरी काढलं पाहिजे, तेवढं तरी आपल्याला ह्या मनुष्य देहामध्ये स्वतंत्र असलं पाहिजे. नाहीतर 1 तास जर आपल्याला भेटत नसेल तर आपण शेंडी सगळं संसारामध्ये बुडावलं, याच्यामध्ये कोणतेही अन्यथा नाही, संशयच घ्यायचा नाही. 1 तास का होईना आपल्याला आपल्या हक्काचं असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. चला आता थोडं बारकाईनं आहे का, मुद्दा काही कठीण नाही, मुद्दा सगळा सोपा आहे, फक्त संगत लागली पाहिजे त्याची. निर्दोष निर्दोष अंतःकरण वृत्तीचे ज्ञानास अंतःकरणाचे ज्ञान म्हणतात. आणि बघा आता, निर्दोष अंतःकरण वृत्तीचे ज्ञानास म्हणजे कोणत्याही प्रकारचा दोष त्या वृत्तीमध्ये नाही, ऐक नाही. दोष म्हणजे ती वृत्ती त्या पदार्थापर्यंत गेली आणि त्या पदार्थापर्यंत जात असताना पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही, मग वृत्तीला तिथपर्यंत जाता येतं का? जाता येत नाही. मग त्या वृत्तीच्या ठिकाणी दोष निर्माण होतो. आणि जेव्हा काही असा दिवसाचा प्रकाश खडखडीत पडलेला आहे उन्हाळ्यात, ऐक नाही, आणि एखादी वस्तू समोर पडली, आता अंतःकरणाची वृत्ती दोषवान आहे का निर्दोष आहे? निर्दोष आहे, ऐक नाही, निर्दोष असणारी अंतःकरणाची वृत्ती. मग निर्दोष अंतःकरण वृत्तीच्या ज्ञानास अंतःकरणाचे ज्ञान म्हणतात, ऐक नाही. मग त्या ज्ञानाचं प्रकाशन कोण करतो? आता प्रमाता करतो का साक्षी करतो? प्रमाता करतो, आहे का नाही? मग निर्दोष अंतःकरण वृत्तीच्या ज्ञानास अंतःकरणाचे ज्ञान म्हणतात. आणि अविद्यादी दोषयुक्त अंतःकरण वृत्तीपासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानास अविद्या वृत्तीचे ज्ञान म्हणतात. वास्तविक पाहिलं तर अविद्या वृत्ती कधी म्हणायची? जेव्हा पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही आणि वृत्ती तिथपर्यंत चाललेली, पण आता ती अंतःकरणाची निर्दोष वृत्ती नाही, तर ती कोणती आहे? दोषयुक्त वृत्ती आहे, ऐक नाही. मग त्या अविद्येच्या ठिकाणी काय होतं? विकार निर्माण होतो आणि हा सर्प आहे असं ज्ञान त्याला त्या ठिकाणी होतं. तेव्हा त्या असणाऱ्या सर्पाचं प्रकाशन कोण करतो? प्रमाता करतो का साक्षी करतो? साक्षी करतो. म्हणून त्याला साक्षी भाष्य म्हणायचं, ऐक नाही. आणि निर्दोष अंतःकरण वृत्तीच्या ज्ञानास प्रमाता भाष्य असं म्हणायचं. अविद्या वृत्तीचे ज्ञान म्हणजे त्याचं साक्षी प्रकाशन करतो. अंतःकरण वृत्ती आणि अविद्या वृत्ती हे शब्द ज्ञानाची प्रामाण्य आणि अप्रामाण्य दाखवणारे आहेत. मग आता अंतःकरण वृत्ती आणि अविद्या वृत्ती हे शब्द काय करतात? ज्ञानाचे प्रामाण्य आणि अप्रामाण्य. ज्ञानाचे प्रामाण्य म्हणजे प्रामाणिक ज्ञान हे कोणत्या वृत्तीतून कळतं? प्रामाणिक ज्ञान आहे, प्रामाण्याने हे अविद्या वृत्तीने कळतं का अंतःकरण वृत्तीने कळतं?
अंतःकरण वृत्तीनं. आणि हे ज्ञान अप्रामाणिक आहे, अप्रमा आहे, हे कोणत्या वृत्तीनं कळतं? अविद्या अविद्या वृत्तीनं कळतं, आहे का नाही? हे शिष्य, तुझ्या शंकेचे समाधान समजण्यास हे ज्ञानाचे भेद सांगितले. तुला जी शंका होते नव्हते ते प्रामाण्यानच झालं पाहिजे, ऐक नाही. मग प्रमा कशाला म्हणायचं, अप्रमा कशाला म्हणायचं, हे समजून सांगण्याकरता साक्षी भाष्य, प्रमाता भाष्य, अंतःकरण वृत्तीद्वारा, अविद्या वृत्तीद्वारा हे तुला आम्ही सांगितलं. म्हणजे तुला कळेल का प्रामाण्यान कशाला म्हणायचं, अप्रामाण्यान कशाला म्हणायचं. प्रामाण्यान म्हणजे प्रामाणिक ज्ञान, अप्राम म्हणजे अप्रामाणिक ज्ञान. असे ज्ञानाचे भेद तुझ्या शंकेच्या समाधानाकरता आम्ही कळाले. म्हणजे तुला कळल का आपल्याला जे ज्ञान झालेलं आहे, अहम ब्रह्मास्मी हे जे ज्ञान झालेलं आहे ते ज्ञान कसं आहे, प्रामाण्यान आहे आणि यथार्थ सुद्धा आहे. आणि शब्द प्रमापासून झालेलं ज्ञान आहे, म्हणून ते मात्र अप्रमा मात्र म्हणता येणार नाही. त्याला प्रमाज्ञानच म्हणावं लागेल आणि यथार्थ ज्ञान म्हणावा लागेल. तर त्याची संगती आपण पुढं सांगतो. सुख दुःख हे अंतःकरणाचे धर्म असून साक्षी भाष्य आहे, हे खरे. आता हे लक्षात घ्या, सुख दुःख हे अंतःकरणाचे धर्म असून वास्तव पाहिलं तर हे सुख दुःख जड आहे का चेतन आहे? जडच आहे. जड आहे. आणि अंतःकरण कसं आहे? जड आहे. ऐक नाही. मग जड जडाला त्या ठिकाणी सहाय्यक होईल का, आधार होईल का? होणार नाही. मग हे सुख दुःख जे आहे आणि अंतःकरण आहे हे सगळं कसं आहे, चैतन्य आश्रित आहे म्हणायचं, ऐक नाही. पण ते मात्र प्रकाशन करताना त्याचं कोण प्रकाशन करणार आहे? साक्षीच मात्र प्रकाशन करणार आहे. कारण सुख दुःख बाहेर आहे का अंतःकरणात आहे? अंतःकरण. मग अंतःकरणाची जबाबदारी, अंतःकरणातल्या ज्ञानाचं प्रकाशन करण्याची जबाबदारी प्रमाते चैतन्याची आहे का साक्षी चैतन्याची आहे? साक्षी चैतन्याचे. साक्षी चैतन्य. वा, तुम्ही असं बोललं म्हणजे मग माग बघायची गरजच पडणार नाही आपल्याला. सुख दुःख हे अंतःकरणाचे धर्म असून साक्षी भाष्य आहे, हे खरे, आहे की नाही? ते साक्षी भाष्य आहे हे खरं आणि हे शिष्याला मात्र पटतंय. पण त्या सुखदुःखाचे प्रकाशन साक्षी अंतःकरण वृत्तीद्वाराच करतो. पण त्या सुखदुःख, कारण आता अंतःकरण वृत्तीद्वाराच करतो याचा अर्थ काय होतो? त्या सुखदुःखाचं प्रकाशन साक्षी अंतःकरण वृत्तीद्वाराच का करतो, अविद्या वृत्तीद्वारा का करत नाही? कारण ते खरे आहे का खोटे सुखदुःख? सुखदुःख खरे आहे का खोटे आहेत? खोटे. सुखदुःख खोटे आहेत. खरे. डोळ्याला पाणी का आलं तुमच्या? मग ते पण खोटे आहे का खरे पाणी? आहेत, खरे. सुखदुःख खरं आहे ना, ऐक नाही. सुखदुःख खरं आहे असं लक्षात घ्यायचं, ऐक नाही. आणि म्हणून त्याचं प्रकाशन कोण करतो? साक्षी. बरं, ते सुखदुःख जर अंतःकरणाच्या बाहेर असलं तर मग म्हटलं असतं आपण प्रमात्याचं ज्ञान आहे. पण ते सुखदुःख आत आहे आणि आतल्या पदार्थाचं प्रकाशन कोणी करायचं? प्रमात्याने करायचं का साक्षीने करायचं? साक्षी. साक्षीने करायचं, असं लक्षात घ्यायचं. म्हणून सुखदुःखाचं प्रकाशन साक्षी अंतःकरण वृत्तीद्वाराच करतो. अंतःकरण वृत्तीद्वारा का करतो? कारण ते मिथ्या नाही. मिथ्या असेल तर ते अविद्या वृत्तीद्वारा झालं असतं आणि सत्य आहे म्हणून ते अंतःकरण वृत्तीद्वाराच साक्षी काय करतो? प्रकाशन करतो. कोणत्याही साक्षी भाष्य पदार्थाचे प्रकाशन वृत्तीशिवाय साक्षी करत नाही. आता कोणतंही साक्षी भाष्य, ऐक नाही, असणारे जे पदार्थ आहे त्याचं प्रकाशन जर करायचं जर झालं तर त्याचं प्रकाशन वृत्तीशिवाय साक्षी करत नाही. वृत्ती वाचून साक्षी करेल का? ते पदार्थ यथार्थ आहे, ऐक नाही, व्यवहारामध्ये बाधित न ठरणार आहे, पण त्याला साक्षीला प्रकाशन करायचंय आणि ते व्यवहारामध्ये बाधित होणार नाही. जे पदार्थ व्यवहारामध्ये बाधित होते त्याचं अविद्या वृत्तीद्वारा प्रकाशन झालं असतं. पण जे पदार्थ व्यवहारामध्ये बाधित ठरत नाही, सत्य ठरतात आणि त्याचं साक्षीला प्रकाशन करायचंय, मग साक्षी कोणत्या वृत्तीच्या माध्यमातून प्रकाशन करेल? अंतःकरण वृत्तीच्या अंतःकरण वृत्तीच्या माध्यमातूनच करेल. अविद्या वृत्तीच्या माध्यमातून करणार नाही. आणि अविद्या वृत्तीच्या माध्यमातून केलं तर ते व्यवहारात काय ठरतील? ती ज्ञान बाधित ठरेल, आहे का नाही? मग कोणत्याही साक्षीभाष्य पदार्थाचे प्रकाशन वृत्तीशिवाय साक्षी करत नाही. वास्तविक साक्षी प्रकाशन करतो आणि करीत नाही हे म्हणणे सुद्धा निर्विकार साक्षीच्या दृष्टीने व्यर्थ आहे. वास्तविक पाहिलं तर, खरं जर पाहिलं गेलं तर काय म्हणतात, साक्षी प्रकाशन पदार्थ
वास्तविक साक्षी प्रकाशन करतो आणि करत नाही हे म्हणणे सुद्धा निर्विकार साक्षीच्या दृष्टीने व्यर्थ आहे. ऐक नाही, जर समजा तुम्ही असं म्हटलं की रज्जू आहे, त्या रज्जूवरती सर्प प्रतीतीला आला आहे का नाही, रात्री सर्प प्रतीतीला आला आणि सकाळी जाऊन म्हटले रज्जूला की हे रज्जूबाई, तुझ्यावरती आम्हाला रात्री सर्प प्रतीतीला आला, तुला काही सर्पाने काही त्रास वगैरे दिला का? तर ती काय म्हणते का, मला काही त्रास वगैरे झाला, परत ती काही बोलत नाही आहे का नाही. वरून म्हटलं बरं सर्प जो होता तो सर्प फार विषारी होता, त्याच्यामुळे तुमच्या ठिकाणी विषारीपणा आला, असं ती रज्जू म्हणते का? म्हणतही नाही. बरं सर्प चांगला जड होता, वजनदार होता, त्याच्यामुळे तुम्हाला असं काही दबल्यासारखं वाटतं का, काही घामाघूम झाल्यासारखं वाटलं होतं का रात्री काही? ती रज्जू ते पण म्हणत नाही. का बरं म्हणत नाही? तिला हे सुद्धा माहिती नाही का माझ्यावर सर्प होता. जसं माऊली म्हणते का नाही, निद्रिताची अंगेशी सापू तैशी उर्वशी, जो झोपीच गेलेला आहे, ऐक नाही, इकडे एका बाजूला साप आहे आणि एका बाजूला उर्वशी आहे, हे त्याला माहिती तरी आहे का? तसं साक्षीच्या ठिकाणी हे जगत झालं काय आणि आलं काय हे तरी त्याला माहिती आहे का? हे जगत होय जाय तया भ्रांतीही नाही, ऐक नाही, त्याला भ्रम नाही, भ्रम मानण्यापेक्षा त्याचं ज्ञान नाही, ऐक नाही, आणि संशय नाही, भ्रम नाही, काहीच नाही त्याच्या ठिकाणी. म्हणजे तो कसा आहे, तटस्थ, फक्त आहे, ऐक नाही, अस्तित्व रूपाने त्या ठिकाणी आहे असं म्हणायचं. त्याला हे ज्ञान झालं काय झालं काय झालं नाही. हे निर्विकाराच्या ठिकाणी विकार येईल कुठून? हे ज्ञान जे आहे का नाही, हे सगळं विकारी ज्ञान आहे का नाही, आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे ज्ञान आहेत का? आणि मग आत्महत्येचं प्रकाशन करतो हे म्हणणं सुद्धा योग्य आहे का? हे म्हणणं सुद्धा एका अर्थाने योग्य नाही. फक्त आता अंतकरण आलं, अंतकवृत्ती आली, आविद्य वृत्ती आली म्हणून त्या ज्ञानाचे प्रकार केले, म्हणून त्याचं तो प्रकाशन करतो. बाहेरच्या ज्ञानाचं प्रकाशन प्रमाता करतो आणि आतल्या ज्ञानाचं प्रकाशन साक्षी करतो, असं फक्त त्याला त्याच्यामध्ये आपण भेद केले. वास्तविक पाहिलं तर तो निर्विकार असणारा परमात्मा, त्याच्या ठिकाणी असा कोणताच दोष मात्र संभवत नाही. हे म्हणणे सुद्धा निर्विकार साक्षीच्या दृष्टीने व्यर्थ आहे. विषय समजुती करता तसे म्हणण्याचा प्रघात आहे. ऐक नाही, विषय समजुती करण्याकरता प्राप्त विषय झालाय का नाही आपल्याला, आणि समजून तर आता त्या ठिकाणी सांगायचंय. 5व्या तरंगामध्ये पुढं शिष्याने शंका केली, तुम्ही म्हणता हे जगत झालं, जगत झालं, 3 प्रकारच्या सत्ता सांगितलं, मग सांगा आता जगत कसं झालं? ऐक नाही, कसं, किती भूतांपासून झालं? पंचमहाभूतापासून झालं का 3 भूतांपासून झालं का क्रमा वाचून झालं, कसं झालं? आता कसं सांगावा? तर श्री गुरु म्हणले, बाबा ह्या जगताचं वर्णन सांगायचं म्हणजे काय, मृगजळामध्ये वस्त्र भिजवायचं, चांगलं चकाचक धुवायचं आणि 2 झाल्यावर वाळवायला घालायचं. मृगजळच काही खरं नाही तर वस्त्र कसं काय धुवायचं? तसं हे तुला सगळं सांगायचं म्हणजे हे सगळं खरं कसं सांगायचं? पण आता काय करावं, प्राप्त विषय झालाय म्हणून तुझ्या संगतीकरता मात्र आम्हाला सांगावा लागतं. तसं आता हा विषय प्राप्त झाला म्हणून संगतीकरता आपल्याला सांगायचं आहे, एवढंच त्याचा अर्थ आहे. म्हणून विषय समजुती करता तसे म्हणण्याचा प्रघात आहे, एवढेच. असो, रज्जू सर्प शुक्ती रजताती साक्षी भाष्य पदार्थांचा प्रकाश करतेवेळी अविद्येची वृत्ती साक्षी साई असते. बघा आता, रज्जूवर सर्प, शुक्तीवर रजत आहे का नाही, शुक्तीवर रजत असे काही पदार्थ असतात की नाही, जसं स्वप्न वगैरे काही जे पदार्थ असेल, या सगळ्यांचं प्रकाशन करण्याकरता त्यावेळेस काय होतं की अविद्या वृत्ती साक्षी सहाय्य होते. आणि त्या साक्षीला कोणती वृत्ती सहाय्य होते? अविद्या वृत्ती साक्षी होते. कशासाठी? रज्जू सर्पाधिकाचं ज्ञान करून घेण्याकरता, ऐक नाही. आणि सुखदुःखाचं प्रकाशन साक्षी जेव्हा करतो तेव्हा तिला कोणती वृत्ती सहाय्यक होते? अंतःकरण वृत्ती सहाय्यक होते. आणि सुखदुःखाचं प्रकाशन करते वेळी अंतःकरण साक्षी सहाय्य असते. त्याप्रमाणे साक्षी भाष्य पदार्थ ज्ञानकाली अविद्येची आणि अंतःकरणाची अशा पदार्थ ज्ञान, त्याप्रमाणे साक्षी भाष्य पदार्थ ज्ञानकाली अविद्ये वृत्तीची आणि अंतःकरण वृत्तीची अशा दोन्ही वृत्तींची अपेक्षा असते. ठीक आहे, एवढा लक्षात आला मुद्दा प्रत्येकाच्या. आणि जेव्हा बाह्य साधनांचे वृत्तीशी विषयाचा संबंध होतो तेव्हा त्या विषयात साक्षी भाष्य म्हणत नाही. आणि जेव्हा ते आता पदार्थ कुठे बाहेरचे आहे, म्हणजे ते पदार्थ आता अंतःकरणामध्ये नाही, मग बाहेरचे पदार्थ आहे, तेव्हा त्या बाहेरच्या पदार्थाचं ज्ञान साक्षीने केलं म्हणून त्याला साक्षी भाष्य म्हणून चालेल का?
किंवा साक्षी त्याचं ज्ञान करेल का? बाह्य पदार्थाचं ज्ञान मात्र साक्षी करत नाही, त्याचं ज्ञान मात्र प्रमाता करत असतो, म्हणून ते प्रमाता भाष्य म्हणायचं. म्हणून तेव्हा त्या विषयात साक्षी भाष्य म्हणत नाही, तर त्यास प्रमात्याचे ज्ञान म्हणतात, म्हणजे प्रमाता भाष्य त्यास म्हणावे. कारण कसं असतं, जो अंतःकरणात प्रकाशन करतात तेव्हा साक्ष, आणि बाहेर प्रकाशन करतो तेव्हा त्याला प्रमाता असं म्हणायचं. असाही काय करायचं, आपण नियम करायचं वाटलंच तर. कारण ते ज्ञान प्रमाणाच्या साह्याने झालेले असते. ऐक नाही, कारण ते ज्ञान कसं झालं असतं, प्रमाणाच्या साह्याने. आता बाहेर समजा घट आहे, तर डोळा हे प्रमाण झालं का नाही, मग ते प्रमाणाच्या साह्याने झाले. मग ज्या अर्थी ते प्रमाणाच्या साह्याने ज्ञान होतं, तेव्हा त्या चैतन्याला कोणतं चैतन्य म्हणतो आपण? प्रमाताचे. प्रमाता चैतन्य, प्रमाण चैतन्य, प्रमेय चैतन्य, ऐक नाही, प्रमाता, प्रमाण, प्रमेय आणि प्रमा किंवा प्रमिती असं आपण त्याला म्हणत असतो. ऐक नाही. कारण ते ज्ञान प्रमाणाच्या साह्याने झालेले असते, आणि सुख दुःख दाखवणारी जी वृत्ती तिला बाह्य इंद्रिया आणि सुख दुःख दाखवणारी जी वृत्ती तिला बाह्य इंद्रियादी प्रमाणाची सहाय्यता नसून. ऐक नाही, आता सुख दुःख दाखवणारी जी वृत्ती, ती कोणती वृत्ती आहे? सुख दुःख दाखवणारी अंतकर वृत्तीची, त्याला अविद्या वृत्ती मात्र म्हणायचं नाही, कारण शब्द तुमच्या लगेच आला असता, पण सावधगिरीनं म्हटल्यामुळे काय म्हणले, अंतकर वृत्ती म्हटले, हे का नाही. आणि सुख दुःख दाखवणारी जी वृत्ती म्हणजे अंतकर वृत्ती तिला बाह्य इंद्रियादी प्रमाणाची सहाय्यता नसून शरीराच्या आतच वृत्ती सुख दुःखाकार होते. ऐक नाही, ती वृत्ती काय होती, आतच सुख दुःखाकार होत असते. त्या वृत्तीत प्रकाशमान जो साक्षी आभास, ऐक नाही, त्या वृत्तीस प्रकाशमान जो साक्षी, ऐक नाही, त्याला नुसतं आभास म्हणायचं. आभास कसं म्हणायचं? सामान्य रूपाने म्हणायचं. आणि चिदाभास म्हणायचं, तो कोणत्या रूपाने म्हणायचं? विशेष रूपाने. विशेष रूपाने. आहे काय, आता इथं जेव्हा तो नुसता आहे त्यामध्ये फक्त त्याला आभास म्हणू शकता, पण जर प्रकाशन करू लागला तर त्याला आभास म्हणावं का चिदाभास म्हणावं? चिदाभास म्हणायचं. ऐक नाही, तो विशेष रूपाने झाला असं लक्षात घ्या. त्या वृत्तीत प्रकाशमान जो साक्षीचा आभास तो त्या सुखदुःखाचे प्रकाशन करतो, मग त्याला म्हणायचं चिदाभास. म्हणून सुख दुःखे साक्षी भाष्य आहेत. ऐक नाही, म्हणून सुख दुःख कसे झाले? प्रमाता भाष्य नसून ते साक्षी भाष्य झाले. ऐक नाही, आणि बाह्य घटादिकांशी अंतकर वृत्तीचा संबंध नेत्रादी इंद्रियाद्वारा होतो, म्हणून ते घटादी विषय साक्षी भाष्य नाही. बरोबर ना? किती मिनिटं राहिल्यात आपल्याकडं? 10 मिनिटं राहिल्यात ना? 10 मिनिटं. बाह्य पदार्थाशी असल्यावर प्रमाता घ्यायचं, म्हणून ते साक्षी भासते. हा विषय सरळ आहे. आता तुमच्या पक्का विषय लक्षात आलेला आहे. आता काही विसंगती कुठं होणार नाही. मांजर कसं टाका आणि कुठं नाही टाका, ते शेवटी पायावच पडणार आहे. ऐका नाही, फक्त विषय लक्षात आला पाहिजे. विषय लक्षात आला नाही ना, मग काही कळत नाही. तासभर पाठ ऐकला पण मग ते सुखापोटी शिण झाल्यासारखा होतो. जसं तुकोबरा म्हणता का नाही, कानडीने केला मराठा भ्रातर, एकाचे उत्तर एका नाही. ती कानडी आणि हा मराठा, तिने पाचारली इल्बा म्हणून. ती म्हटली इल्बा, मला काय माहिती. आणि हा म्हणतो इल्बा बा, म्हणजे मी काय बाबा आहे काय, मी बाप आहे काय, असं म्हणायचा तो. पण मी हिचा पती आहे असं का म्हणत नाही? आता तिची भाषाच तिला कळत होती, याला मात्र कळत नव्हती. मग काय होतं, लग्न तर झालं, पत्नी तर मिळाली, पण सुखापोटी शिन नाही झाला का? सुखापोटी शिन झाला. तसं तासभर बसलो, ग्रंथही चांगला आहे, विचार पण चांगला आहे, पण ते प्रवेशच करत नाही. म्हणजे तुका म्हणे यरा यरा जे विचिनन तेने वाडे शिन सुखापोटी. हा सुखापोटी काय होतो, शिन होतो त्या ठिकाणी. असं नियम आहे का नाही? मग याला एकच पर्याय, जितकं तुम्ही त्याच्यामध्ये एक सारखेपणा ठेवाल, एकविध भाव ठेवाल, एकनिष्ठपणा ठेवाल, तर त्याच्यामध्ये काय होतो, आपला प्रवेश होतो. आता जे रेग्युलर राहिले त्यांचा प्रवेश झाला की नाही याच्यामध्ये, तुम्ही प्रत्यक्ष पाहता की नाही, आणि ते स्वतः त्यांना अनुभव आहे का नाही? अनुभव आहे. पण याच्यामध्ये काय पाहिलं पाहिजे, आला 5 मिनटं ऐकलं आणि लगेच निघून गेला. इतकं ज्ञान आलं कुठून तुम्हाला? 5 मिनटात सगळा विषय तुम्हाला कळून तुम्ही लगेच सोडून जाता. पाहिले की नाही याच्यामध्ये तुम्ही लोक? आले 5 मिनटं, पाहिलं आणि निघून पण गेले.
काहींनी ग्रुप सोडून गेले. याचा अर्थ काय होतो, ते आता वेळ पण होत चालला आहे का नाही. एक स्त्री होती, तिचं लग्न झालं होतं 35 वर्ष झाले लग्न होऊन, आणि एकीचं एका वर्षात लग्न होऊन तिला मूल पण झालं. आणि जाता आता ती म्हणली हे काय आणलं, तर ती म्हणते माझं मुलं आणलंय. ती म्हणते मला हे मान्यच नाही. म्हणले का, माझ्या लग्नाला 35 वर्ष झालं तरी अजून मला मूल नाही, तुला एका वर्षात झालं. याचा अर्थ अधिकार कमी ठरला का नाही, अधिकार कमी ठरतो. तसं आपला अधिकार कुठंतरी कमी ठरतोय म्हणून 5 मिनिटात येऊन आपण लगेच परीक्षा करून जातो. हे काय योग्य आहे का? थोडं थांबा, थोडं शरणागती करा, थोडी हालचाल करायची बंद करा. कळलं ना हळूहळू हळूहळू ढाळे ढाळे केवतीने केवळी मार्गाची निबळी निश्चित टाकी. तिथपर्यंत निश्चित जाऊ शकत नाही का? निश्चित जाऊ शकतो, पण काय होतं, थोडा त्याग पण झाला पाहिजे आपल्याला त्या गोष्टीसाठी. असो चला. हे झालं आपलं. त्या वृत्तीत प्रकाशमान जो साक्षीचा आभास तो त्या सुखदुःखाचे प्रकाशन करतो. म्हणून सुखदुःख साक्षीभाष्य आहे आणि बाह्य घटाधिकांशी अंतःवृत्तीचा संबंध नेत्रादी इंद्रियद्वारा होतो. ऐक नाही, बाह्य असणारे घट पट मत पदार्थ, त्या असणाऱ्या पदार्थांचा संबंध अंतःवृत्तीच्या द्वारे होतो. आणि कसा? इंद्रियाच्या द्वारे होतो. अंतःवृत्तीचाच इंद्रियांच्या द्वारे संबंध होतो. म्हणून ते घटादी विषयी साक्षी भाष्य नाही. तर ते कशी भाष्य आहे? कोणते भाष्य आहे ते? साक्षी भाष्य नसून प्रमाता भाष्य आहे. ऐक नाही, असं म्हणायचं त्याला. त्याप्रमाणे अंतःवृत्ती जेव्हा ब्रह्मरूप आता बघा आपल्याला मुद्दे व्हायचं बरं का. त्याप्रमाणे अंतःवृत्ती जेव्हा ब्रह्मरूप आत्माकार होते, ऐक नाही, त्याप्रमाणेच अंतःवृत्ती जेव्हा ब्रह्मरूप आत्माकार होते तेव्हा ती वृत्ती बाहेर न जाता आंतरिक ब्रह्माशी संबंध पावते. कारण ब्रह्म आत आहे का बाहेर आहे? विशेष रूपाने ऐक नाही. आणि सामान्य रूपाने विठ्ठल जळी सळी भरला, सामान्य रूपाने बाहेर आहेच आहे सगळीकडे, घट उपहित पट उपहित हे आपण पाहतो. पण विशेष रूपाने कुठे आहे? आत एक सामान्य प्रकाश पण आहे आणि एक विशेष प्रकाश त्या ठिकाणी आहे. म्हणून तो कुठे आहे? आतच आहे. आणि वृत्ती सुद्धा कुठे आहे? आतच आहे. आणि प्रकाशन करणारा कोण आहे त्याचा? आता साक्षी त्याचं काय करणार आहे? प्रकाशन करणारा आहे. मग तिथं वृत्ती व्याप्तीची आवश्यकता पडते का फली व्याप्तीची आवश्यकता पडते? वृत्ती व्याप्तीची. आणि बाह्य पदार्थांच्या वेळेस दोघांची हा, दोघांची पण गरज पडते. हा, दोन्ही पण पाहिजे. दोन्ही पण पाहिजे. तेव्हा ती वृत्ती बाहेर न जाता आतच आंतरी ब्रह्माशी संबंध पावते. म्हणून ब्रह्मज्ञानही सुख दुःख ज्ञानाप्रमाणे प्रत्यक्ष आहे. म्हणून ब्रह्मज्ञान सुद्धा काय आहे? सुख दुःखाचं ज्ञान प्रत्यक्ष आहे का नाही आपल्याला? तसं ब्रह्माचं सुद्धा ज्ञान आपल्याला प्रत्यक्ष होईल का नाही? आता याच्यामध्ये काय अन्यथा, याच्यामध्ये काही संशय येईल का? घेण्याचं काही कारण आहे का? कोणत्याही प्रकारचं कारण मात्र शिल्लक राहत नाही. म्हणून ब्रह्मज्ञान ही सुख दुःख ज्ञानाप्रमाणे प्रत्यक्ष आहे, पण साक्षी भाष्य नाही, आहे का नाही? पण ते ज्ञान कसं आहे? साक्षी भाष्य नाही. साक्षी भाष्य शब्दाचा अर्थ काय घ्यायचा बरं आपण? साक्षी भाष्य शब्दाचा अर्थ होतो ते व्यवहारामध्ये मिथ्या खोटं ठरणार नाही. इथं आता एक नवीन प्रसंगत लावून घ्यायचे. साक्षी भाष्य शब्दाचा अर्थ काय होतो? आपण का ते व्यवहारामध्ये बाधित ठरणार. म्हणजे साक्षी भाष्य शब्दाचा अर्थ इथं व्यवहारात बाधित, साक्षी प्रकाशन करतो, ऐक नाही, मग ते मिथ्या ठरणार आहे असं म्हणता येईल का आपल्याला? ब्रह्मज्ञान मिथ्या ठरणार नाही, म्हणून ते कसंही यथार्थ आहे, पण साक्षी भाष्य नाही, ऐक नाही. कारण त्याचं कारण असे, कारण ब्रह्मज्ञान सद्गुरूद्वारा शब्द प्रमाणाचा म्हणजे महावाक्यांचा स्तोत्राशी संबंध बाह्य साधन आहे, ऐक नाही. आता इथं काय म्हटलं? ते मिथ्या खोटं का ठरू शकत नाही? कारण त्याचं सांगितलं, हे जे काय ब्रह्मज्ञान आहे, ब्रह्मज्ञान म्हणजे काय? तत्वम असी, असं श्रीगुरूने काय केलेलं आहे? उपदेश त्याला त्या ठिकाणी केलेला आहे. आणि तो तत्वमसी महावाक्याचा श्रोत्र्याच्या कारणाशी संबंध झाला का नाही? ऐकणाऱ्याच्या कानाशी संबंध झाला का नाही? तो शब्द कानाच्या द्वारे गेला का नाही? मग शब्द हे 6 प्रमाणामध्ये येतो का नाही? 6 प्रमाण दिले, त्याच्यामध्ये शब्द हा आला की नाही? मग तो शब्द आला, त्या तिथे अप्रमाण म्हणण्यापेक्षा त्याला प्रमाणज्ञान असं म्हणायचं, ठीक आहे ना? म्हणून ब्रह्मज्ञानास सद्गुरूद्वारा शब्द प्रमाणाचा म्हणजे महावाक्यांचा काय आहे? स्तोत्राशी म्हणजे कुठं?
कानाच्या ठिकाणी आहे का नाही, कानाच्या द्वारे आहे का नाही, संबंध आहे का नाही, बाह्य साधन आहे. आता साधन बाह्य झालं का नाही, बाह्य साधन झालं का नाही. मग आता ज्या अर्थी ते बाह्य साधन होतं ते प्रमा म्हणायचं का अप्रमा म्हणायचं, त्याला प्रमा म्हणायचं आहे का नाही. ते प्रमा तुम्ही म्हणू शकता, त्याला बाह्य साधन आहे म्हणून ब्रह्मज्ञान प्रबळ प्रमारूप आहे, म्हणून ते प्रबळ प्रमाणरूप आहे. बरं, बाकीचे प्रमाण दुर्बळ ठरतात, पण हे दुर्बळ ठरतं का? हे मात्र दुर्बळ ठरत नाही. का? भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा आणि कर्णापाठोग असे दोष आहे का वेदवाक्यात? वेदवाक्यात मात्र दोष नाही. म्हणून ते प्रमाण कसं ठरलं? प्रबळ प्रमाण ठरलं, म्हणून प्रबळ प्रमारूप आहे. ठीक आहे. अहम ब्रह्म या वृत्तीचा विषय जे ब्रह्म त्याच्याशी अहम ब्रह्म या वृत्तीचा विषय आहे का नाही, जे ब्रह्म त्याच्याशी वृत्तीचा संबंध आहे. आता अहम ब्रह्म ही वृत्ती झाली का नाही, अहम ब्रह्म मी ब्रह्म आहे, आणि त्या वृत्तीचा त्या असणाऱ्या ब्रह्माचा संबंध झाला का नाही. आता वृत्ती कोणती झाली आपली? परत ऐका, वृत्ती कोणती आपली? अहम ब्रह्म. आता तुम्ही म्हणले ना अहम ब्रह्म ही वृत्ती झाली की नाही आपली? झाली. बर, अहम ब्रह्म ही वृत्ती झाली, आणि विषय काय झाला? विषय ब्रह्म हे विषय ना. अहम ब्रह्म वृत्ती झाली, ऐक नाही, आणि विषय काय आहे? ब्रह्म आहे ना. मग वृत्तीचा आणि ब्रह्माचा संबंध आलाय का नाही? संबंध आला. आणि कोणत्या काय म्हणायचं होतं त्याला? बरं, अप्रमापासून झालं का ते प्रमाणापासून झाले? कारण स्त्रीगुण उच्चार केलेल्या महावाक्याचा श्रोत्याच्या कारणाशी संबंध आलाय की नाही, मग ते प्रमारूप आहे का नाही? ते प्रमारूपही आहे. आता वृत्ती कशी झाली? अहम ब्रह्म अशी वृत्ती झाली, आणि विषय काय? ते ब्रह्म. त्यांचं एक देश स्थितत्व झालं का नाही आता? मग आता त्याला यथार्थ म्हणायचं का अयथार्थ म्हणायचं? यथार्थ. आणि प्रमा म्हणायचं का अप्रमा म्हणायचं? मग यथार्थ आहे आणि प्रमा सुद्धा आहे. मग आता सांगा, ते व्यवहारात बाधित ठरणार आहे का? आणि ते ब्रह्मज्ञान मिथ्य आहे का? असं यथार्थ ब्रह्मज्ञान झालं तर ते संसारातून बंधाची निवृत्ती करू शकतं का नाही? निवृत्ती करू शकतं. असं म्हणून अहम ब्रह्म या वृत्तीचा विषय जे ब्रह्म आहे का नाही त्याच्याशी वृत्तीचा संबंध आहे, म्हणून ब्रह्माचे ज्ञान प्रत्यक्ष आहे. म्हणजे जसं सुखदुःखाचं ज्ञान आपल्या प्रत्यक्ष होतं का नाही? होतं. तसं ह्या ठिकाणी ह्या ब्रह्माचं ज्ञान आपल्या प्रत्यक्ष होऊ शकतं का नाही? नक्कीच होऊ शकतं. उलट सुखदुःखापेक्षा यथार्थ होऊ शकतं. लक्षात घ्या. बघा, उदाहरण देऊन सांगतात. जेव्हा धूम पाहून अग्नीचे ज्ञान होते तेव्हा धूमाचे ज्ञान तर प्रत्यक्ष ऐक नाही. आता धूम म्हणजे धूम शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? ऐक नाही, धूर. आणि कुठून दूर पाहिला? डोंगराला अग्नी लागला, ऐक नाही, आणि अग्नी मात्र दिसत नाही, आणि धूर मात्र आम्हाला दिसतो आहे. मग आता धुराचं आपल्याला कोणतं ज्ञान आहे? प्रत्यक्ष ज्ञान आहे, ऐक नाही. आणि धुरावरून आपण अनुमान लावलं कशाचं? अग्नीचा. मग आता जो अग्नी आहे त्या अग्नीचं ज्ञान आपल्याला परोक्ष का अपरोक्ष? अग्नीचं ज्ञान आपल्याला परोक्ष, आणि धुराचं अपरोक्ष. असं लक्षात घ्या. अपरोक्ष म्हणजे कसं झालं? अनुमानाने ते अग्नीचं अपरोक्ष आपलं परोक्ष ज्ञान झालं, असं लक्षात घ्या. रात्री दिनकर महाराज परोक्ष अपरोक्ष याच्यामध्ये जरा गुंतले होते, है ना. थोडं सारखं करून घ्यायचं कधी कधी. ते आता एकदम नवीन बोलायला माणूस लागला ना तर ते जरा थोडं विसंगती होते. आता आपल्याकडे नव्हते का विसंगती? माझ्याकडेच व्हायची विसंगती, तुम्हाला अनुभव आला. पण आता थोडी विसंगती कमी व्हायला लागली ना, तसं आपलं तुमच्या सगळ्यांचं पण होणार आहे हळूहळू तसंच. जेव्हा धूम पाहून अग्नीचे ज्ञान होते तेव्हा धुमाचे ज्ञान तर प्रत्यक्ष आहे का नाही. तेव्हा धुमाचे म्हणजे धुराचं ज्ञान कसं असतं? आपल्याला डोळ्याने दिसतं म्हणून प्रत्यक्ष असतं, आणि अनुमानाने अग्नीचे ज्ञान परोक्ष होते. आणि आपण काय करतो? ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी तिथं अग्नी आहे. मग अग्नीचं ज्ञान कसं होतं? आपल्याला परोक्षच त्या ठिकाणी होतं. कारण नेत्राद्वारा वृत्तीचा धुमाशी संबंध आहे. कारण डोळ्याने आपल्याला धूर दिसतो का नाही? मग डोळ्याच्या माध्यमातून धुराशी संबंध आला का नाही? संबंध आला.
म्हणून धुमाचे ज्ञान प्रत्यक्ष, म्हणून धुराचं ज्ञान कसं झालं आपल्याला? प्रत्यक्ष झालं. आणि अनुमान प्रमाणाने अंतःकरणाची वृत्ती शरीराच्या आतच अग्नीच्या आकारास ग्रहण करते. आणि अनुमानाने काय होतं? ज्या अर्थी डोळ्याला धूर दिसतो, ऐक ना, ज्या अर्थी विमान त्या ठिकाणी आहे, पण विमान आहे त्या अर्थी त्याच्यामध्ये माणसं असलेच पाहिजे. माणसं डोळ्याला दिसले का? का अंतःकरणामध्येच त्या माणसाचा आकार धारण केला? तसं धूर डोळ्याला दिसला पण अग्नी डोळ्याला दिसला नाही. जेव्हा अंतःकरणामध्येच त्या अग्नी किती मोठा असेल, किती मोठा वणवा लागला असेल, कसं धडधड धडधड पेटत असेल, याचा आकार अंतःकरणानेच धारण केला की नाही? आतमध्ये अंतःकरणाने धारण केला. हे अनुमानाने आपल्याला कळतं की नाही? अनुमानाने कळतं आपल्याला. आणि त्या अनुमानाने अंतःकरणाची वृत्ती शरीराच्या आतच अग्नीच्या आकारास ग्रहण करते. वृत्तीचा अग्नीशी संबंध नसतो. आता त्या वृत्तीचा साक्षात अग्नीचा संबंध आहे का? वृत्तीचा म्हणजे अंतकर वृत्तीचा आहे का नाही? अग्नीशी साक्षात संबंध आहे का? संबंध नसतो. म्हणून अग्नीचे ज्ञान प्रत्यक्ष नाही. ते ज्ञान कसं आहे? परोक्ष आहे. म्हणून अग्नीचे ज्ञान प्रत्यक्ष नाही, अग्नीचे ज्ञान परोक्ष आहे. या रीतीने जेव्हा वृत्तीचा विषयाशी संबंध होतो, अशा प्रकारे जेव्हा वृत्तीचा जो विषय आहे त्या विषयाशी संबंध होतो तेव्हाच प्रत्यक्ष ज्ञान होते. तेव्हाच ज्ञान म्हणजे जसं अंतकर वृत्तीचा धुराशी संबंध झाला तेव्हा ते कोणतं ज्ञान होतं? प्रत्यक्षच ज्ञान होतं, आहे का नाही? आणि जेव्हा वृत्तीचा विषयाशी संबंध नसतो, आहे का नाही, वृत्तीचा असणारा जो विषय आहे त्याच्याशी संबंध नसतो, विषय दूर किंवा भूत अथवा भविष्य असतो, आहे का नाही? आता समजा भूत भविष्य दूर, आहे का नाही? आता समजा तुम्हाला घर बांधायचं आहे, मग आता घर प्रत्यक्ष समोर आहे का? नाही. मग इंजिनियर काय करतो? डोक्यामध्ये ते सगळं टार्गेट तयार करतो, किती खर्च येईल, कसं येईल, घर कसं दिसल, त्याची आकृती तयार करतो, आहे का नाही? घर प्रत्यक्ष आहे का? घर व्हायचंय, ऐक ना, त्याची कल्पना तयार करतो का नाही? त्याची जशी त्या ठिकाणी काय करतो? कल्पना. म्हणजे घर कसं आहे? दूर आहे, भूतकाळातलं आहे का भविष्यकाळातलं आहे, अशी कल्पना होती का ना त्याच्या ठिकाणी? कल्पना त्या ठिकाणी होत असते. म्हणून विषय दूर किंवा भूत अथवा भविष्य असतो. आणि अनुमानाने अथवा शब्दाने आंतरिक विषयाकार वृत्ती होते. आंतरिक होते. आता घर असं असं बनवं, तसं तसं बनवं, हे आंतरिक झाले का नाही? बरं, वृत्ती बाहेर गेली का? अहो, घरच नाही अजून समोर, आतच तयार होतं का नाही? सगळं आतच तयार होत असतं सगळं. तसं हे सगळं ज्ञान, हा सगळा एवढा ग्रंथ उभा राहिला, हे कसं काय झालं असेल बरं? हे ब्रह्मज्ञान वगैरे ह्या सगळे वेद उपनिषद कसे झाले असेल बरं? आतमध्ये ध्यानस्थ झाले आणि मग त्याचा अनुभव घेतला आणि अनुभव घेऊनच हे सगळं प्रगट केलं की नाही? आणि मग काय प्रगट हे बोले विश्व ब्रह्मचे केले, असं माऊली म्हणताय की नाही? त्याप्रमाणे हे आधी आतमध्ये तयार होतं, आतमध्ये त्याचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग बाहेर त्याचं वर्णन केलं जातं. असे अथवा शब्दाने आंतरिक विषयकार होते तेव्हा परोक्ष ज्ञान म्हणावे. तेव्हा त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं? परोक्ष ज्ञान. म्हणून इंद्रियजन्य ज्ञानच प्रत्यक्ष आहे. म्हणून आता नियम काय झाला? इंद्रियजन्य ज्ञानच प्रत्यक्ष आहे असा नियम सिद्ध होत नाही. असा नियम आता सिद्ध होण्याचं काही कारण आहे का? माग पाहिल्याप्रमाणे मागचा मुद्दा आता सगळा लक्षात घ्या सांगितलेला. सुखदुःखाचे ज्ञान प्रत्यक्ष आहे पण इंद्रियजन्य नाही. आता सुखदुःखाचे ज्ञान प्रत्यक्ष आहे का नाही? पण ते इंद्रियजन्य आहे का? इंद्रियाच्या माध्यमातून झालं का? इंद्रियाच्या माध्यमातून झालं नाही, मग ते इंद्रियजन्य नाही. हा प्रत्यक्ष अनुभव आहे. तसेच दशम पुरुषाचे ज्ञान केवळ शब्दजन्य असून प्रत्यक्ष आहे. तसं 10वा तू आहेस, बरोबर आहे की नाही? बरं, मग तसे दशम पुरुषाचे ज्ञान केवळ शब्दजन्य असूनही प्रत्यक्ष आहे. 10वा आहे का नाही? आणि 10वा तू आहे, हे झालं का नाही शब्दजन्य? आता याच्यामध्ये सांगा, त्याने 10 लोकांना मोजलं आणि 10वा आहे असं म्हटलं तर 10वा आहे, त्याच्यात 10च्या 10 पुरुष असेल, त्याच्यात आपण म्हटलं नाही हे शब्दजन्य आहे, हे मिथ्या आहे. मिथ्या म्हटलं तर मग त्याच्यात तुला 10च भरतील किती जरी मिथ्या म्हटलं तर. मग आता सांगा, त्याला मिथ्या ठरवता येईल का? आपल्याला मिथ्या ठरवता येणार नाही. मग ते प्रामाण्यन आहे का नाही? आणि यथार्थ आहे का नाही? यथार्थ आहे. आता व्यवहारात त्याला बाधित ठरवता येईल का? बरं, बाधित ठरवायचं जर म्हणलं तर 10तलं 1 कमी व्हायला पाहिजे ना? का होतो 10तलं 1 कमी? 10तलं 1 कमी होतच नाही, म्हणून त्याला यथार्थच म्हणावं लागेल आपल्याला. म्हणून हा प्रत्यक्ष अनुभव आहे. तसेच दशम पुरुषाचे ज्ञान केवळ शब्दजन्य असूनही प्रत्यक्ष आहे. म्हणून
श्री सद्गुरुद्वारा जे वेदाचे महावाक्य श्रवण केले, ऐक नाही, श्री सद्गुरुद्वारा जे वेदाचे महावाक्य, कोणतं महावाक्य? अहम ब्रह्मास्मि. ब्रह्म अहम ब्रह्माशी तत्वमासी, ऐक नाही, हे काय महावाक्य आहे, ते श्रवण केले. तसं 10वा तू आहे, ते जसं श्रवण झालं की नाही तसं इथं काय घ्यायचं? महावाक्य, तत्वमासी अहम ब्रह्मास्मी, असं महावाक्य श्रवण केले. त्यापासून उत्पन्न होणारे जे अहम ब्रह्मास्मी असे ज्ञान ते प्रत्यक्षच आहे हे सिद्ध झाले. ते अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान कसं झालं? अपरोक्षच आहे, हे मात्र परोक्ष मात्र होऊ शकत नाही. आणि अपरोक्ष ज्ञानाने संसार बंधाची निवृत्ती होऊ शकते का नाही? होऊ शकते. परोक्ष ज्ञानाने होत नाही, ठीक आहे, पण अपरोक्षाने मात्र होऊ शकते. काय? ते ब्रह्म मी आहे आणि हा सर्व संसार माझ्या ठिकाणी प्रतीतीला येत आहे. म्हणून हा संसार कसा आहे? आद्यस्थ आहे आणि मी त्याचं कोण आहे? अधिष्ठान. मी त्याचं अधिष्ठान आहे, असं त्याच्या लक्षात येऊ शकतं की नाही? हे मात्र लक्षात येऊ शकतं. म्हणून अहम ब्रह्मास्मी असे ज्ञान ते प्रत्यक्षच आहे हे सिद्ध आहे. थोडे 4 मिनिटं राहिले, 2 मिनिटं राहिले, त्याच्यात आपण खालचा मुद्दा लक्षात घेऊ. मग आता याच्यामध्ये काय आलं बघा बरं, की सद्गुरु वचन इथं आलं की नाही? बघा बरं, प्रत्यक्ष होण्याकरता सद्गुरूचं वचन आलं, श्रोत्र इंद्रिय आली आणि अहम ब्रह्मास्मी त्या वृत्ती पण झाली का नाही? मग अशा पद्धतीने जो संबंध होतो त्या संबंधापासून जे ज्ञान होईल ते कोणतं होईल? अपरोक्षच ज्ञान त्या ठिकाणी होईल. नेटवर्क गेलं का माझं? आहे, येतोय आवाज. येतो का? काही कोणी दिसलं नाही, बंद नाही झालं सगळं ना? आवाज द्या फक्त, व्हिडिओ बंद थोडं करायचा करा, पण थांबल्यासारखं आवाज झालं. द्या फक्त, बाकी नाही. आवाज येतोय. थोडं थोडं. हा बरोबर. याप्रमाणे आता शिष्यास कृतार्थ होण्याविषयी उपदेश. आता हे सगळं सांगितलं का नाही? आता सांगून झाल्याच्या नंतर आहे का नाही, तर ते काय केलं आपण? ते आपल्या अंगी बांधलं सुद्धा पाहिजे, आहे का नाही? जर आपण हे म्हटलं मला हे सगळं सांगितलं पण मला अजून याच्यावरती विश्वास बसत नाही असं जर म्हटलं तर त्याला काही पर्याय आहे का? आता काही कुठं कोणताच पर्याय नाही. मग आता हे सगळं तुला तत्त्वज्ञान सांगितलं का नाही शिष्या? आता काय कर? शिष्यास कृतार्थ होण्याविषयी उपदेश करतात. काय म्हणतात? याप्रमाणे हे शिष्य, तू मी ब्रह्मरूप आहे असा प्रत्यक्ष निश्चय करून कृतार्थ हो. तू काय होय? का मी आता ब्रह्मरूप आहे. आता याला सगळ्याला पर्याय काय बरं? ह्या दुःखातून निवृत्त होण्याकरता ते ब्रह्म मी आहे असाच विचार करावा लागेल का नाही? याच्यापेक्षा वेगळा विचार करून आपल्याला कृतार्थ होता येईल का? कृतार्थ होता येणार नाही, आहे का नाही? मग कृतार्थ होय असा उपदेश ऐकून तत्वदृष्टीने विचार करून उत्पन्न झालेल्या ब्रह्म अपरोक्ष बोधाने कृतार्थता प्राप्त झालेला अनुभव श्री सद्गुरूस निवेदन करून त्यांची चरणावर मस्तक ठेवले, आहे का नाही? तर ते म्हटले, तुम्ही जो मला उपदेश केला त्या उपदेशाने मी कसं झालो? धन्य झालो, कृतार्थ झालो. आता काही करायचं शिल्लक नाही, काम नाही झालो पाहे रिकामा. आता मी रिकामा झालो. रिकामा म्हणजे रिकामट्याकडे झालो असं नाही, मी जीवनमुक्त झालो असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी घ्यावा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती शांती.